लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांचा नुकताच नागरी सन्मान सोहळा झाला। पन्हाळ्यातील परणाल इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्राध्यापक आनंद गिरी यांना गौरवण्यात आलं, तर त्यांच्या गाव कुसाचे सोबती या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। परणाल इतिहास संशोधन मंडळ आणि मुलुकगिरी प्रकाशन यांच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील आपटी इथं प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी लिखित गाव कुसाचे सोबती या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांचा सत्कार करून पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। गिरी यांचं लोकसंस्कृतीबाबत संशोधनात्मक कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक आहे। त्यांनी जपलेला लोकपरंपरेचा वारसा प्रेरणादायी आहे, असं सौभाग्यवती महाडिक म्हणाल्या। वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहन करून भागीरथीच्या झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये लोकसंस्कृती टिकून राहण्यासाठी स्वतंत्र 25,000चं बक्षीस दिलं जाईल असं महाडिक यांनी जाहीर केलं। गाव कुसाचे सोबती या पुस्तकात वेगवेगळ्या 45 जातींच्या कार्यपद्धतीचा उल्लेख आहे। या पुस्तकातील लोककलावंतांची माहिती वाचकांना नक्की आवडेल असं प्राध्यापक गिरी म्हणाले। दरम्यान नवनियुक्त पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। तसंच सुरभी संस्थेच्या 2026चा पुरस्कार अमित देसाई आणि संदीप पाटील यांना प्रदान करण्यात आला। यावेळी विश्वास पाटील, प्रदीप पाटील, बाजीराव निकम, शिवप्रसाद शेवाळे, संतोष चव्हाण, आशिष पाटील, मनीषा पाटील, मनीषा रानमाळे, भगवान सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।